9033 ओव्या ज्ञानेश्वरीच्या, चांगदेव 65, अनुभवामृत, हरिपाठ, अनेक प्रकारच्या अभंग रचना, विरहिण्या, मदालसा नावाचं प्रकरण, गवळणी, असंख्य साहित्य लिहून ज्ञानोबा काय म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू. आम्ही काय म्हणलं पाहिजे स्वतःला? बरं, तो मूर्ख शब्द सुद्धा उकारांत वळवला, तो कुणाला लागू नये, टोचू नये म्हणून ज्ञानेश्वरीत. तो एक शब्द ज्ञानेश्वरीत वापरला. मी म्हणते आपला तो स्टार्टर असतो, तिथनं आपली सुरुवात होते बोलायला. त्यामुळे जीवनाला विवेक देणारे सद्गुरू ठेवायचं कुठं त्यांना? मज हृदयी सद्गुरू, हृदयात ठेवलं. आणि ज्ञानोबरायांनी गुरुतत्वाची पूजा केली आहे मंडळी. माऊली म्हणतात, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदतीना. देवांना सुद्धा तुमचा माझा संशय, तुमचा माझा हा भवसागर पार करता येणार नाही किंवा करून देता येणार नाही. ते करण्याचं काम फक्त सद्गुरू करतात. विठोबाला सुद्धा गुरु व्हावं लागतं. तेव्हा तो म्हणतो, प्रमाणम भवाब्देरी दम्माम कानाम नितंब कराभ्याम धृतो येन तस्मा विधातुर्वसत्ये धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम शरच्चंद्रबिंबाननम चारु. आपल्याला जायचंय, पण झालंय काय माहितीये? आपल्याला ज्या गावाला जायचंय त्या गावाला आपण न जाता आपण दुसरीकडेच भरकटत फिरत बसलो. आणि मग आम्हाला सांगावं लागतं, खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशी त्यावेळ तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ हे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाती. निशंक हो निर्भय हो मनारे. प्रचंड स्वामी बळ आहे पाठीशी रे, ते आहेत समोर उभे. फक्त असं नाही, परमार्थ असू दे, गुरुभक्ती असू दे, आपल्याला प्रयत्न तर करावे लागतील. प्रपंच किंवा परमार्थ सगळ्यामध्ये प्रयत्न हा पहिला टप्पा आहे. तुम्ही जर असं म्हणाल असेल माझा हरी तर माणसानं एवढं लक्षात ठेवायचं, हरी काही वेळा नाही. स्वामी आहेत, पण आपण आधी 1 पाऊल चालूया. मग 1% केला की पुढची 2 शून्य ठेवायला ते समर्थ आहेत. 100% ते करतील, पण आपण आधी सुरुवात तर केली पाहिजे. चांगल्या विचारांनी जगण्याला, चांगल्या विवेकाच्या मार्गावर चालण्याकरता आपली सुरुवात झाली पाहिजे. आणि हे केल्यानंतर गुरुतत्वदर्शन, गुरुतत्वाचा प्रसाद, कृपाप्रसाद आपल्याला मिळणार आहे. अनेक उदाहरणं आहेत मंडळी आपल्या संत साहित्यामध्ये, आपल्या परंपरेमध्ये. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी 9व्या वर्षी घर सोडलंय. गुरुभक्ती करता सबंध भारत पालथा घातलाय महाराजांनी. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये यवतमाळजवळ असलेलं येहळगाव नावाचं गाव, त्या गावच्या तुकामाई नावाचे संत आहेत, त्यांचा शोध घेतला महाराजांनी. किती तितिक्षा, किती त्रास सहन करावा लागतो गुरुची भेट होण्याकरता. आम्ही सहज म्हणतो आम्ही गुरु केला. गुरु करायचा नसतो, गुरु मिळायचा असतो. योग्य वेळ आली की तो शिष्याच्या जीवनामध्ये आपला प्रकाश टाकतो मंडळी. आम्ही अनुग्रह घेतो, माळ हातात असते, पण संशय आमचा जात नाही. मनामध्ये संशय आहे ना. मग एकदा अनुग्रह घेतलाय, एक जण गेला समर्थांकडे, तुकोबरायांकडून अनुग्रह घेतला होता आणि समर्थांकडे आला. समर्थांना म्हणाला, महाराज अनुग्रह करा. समर्थ म्हणले, एवढं सोपं असतं का रे अनुग्रह मिळणं? अनुग्रह करा म्हणाले. आधी कुणाकडून घेतलायस का? म्हणले हो घेतलाय, पण ते काही कामाचं नाही म्हणले मंत्र. हे आमचं असंच आहे. संशय विश्वास नाही. संशयात्मा विनश्यती भगवान गोपालकृष्ण सांगतात. संशयी माणूस स्वतःही सुखी होत नाही आणि जगालाही सुख लागू देत नाही. म्हणून विश्वास असावा. किती विश्वास? संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आम्ही आरंभ शूर हा या न्यायाने आमची सुरुवात तर होते खरी. जपाचं नवीन माळ, नवीन आसन, सुरुवात झाला. उपासनेला सुरुवात होते खरी. 4 दिवस निघून गेली की मनात विचार येतो, बसूनच कशाला करायला पाहिजे, उभं राहून केल्यावर जमतंय.
मग असा सुरुवात जप होतो, श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी रामकृष्ण किंवा श्री राम जय राम, जे ज्याचा मंत्र असेल तो. 4-5 दिवस असे निघून गेले की परत 5व्या दिवशी मनात विचार येतो, उभं राहून कशाला करायला पाहिजे, सगळी कामं येतात जाता उठता बसता आम्ही नाम घेऊ शकतो. मग ते सुटलं सातत्य. काही दिवसांनी माळच कशाला हातात घेतली पाहिजे, मनाची माळ, नुसता जप होऊ शकतो म्हणून माळ सुद्धा बाजूला पडली. असं करता 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 नाम थांबलं, संपलं नाम. आणि वैखरीपासून घेतलं गेलेलं नाम असं झिरपत 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 परावाणीपर्यंत पोहोचावं. लोणचं जसं मुरतं तसं नाम मुरावं लागतं, तेव्हा सद्गुरु कृपा होते. आणि अशी कृपा ज्ञानोबरायांवर झाली. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. सद्गुरू म्हणजे उघडं परब्रह्म आहे, साक्षात ब्रह्म आहे आपल्या समोर आलेलं. आणि ब्रह्म कसं आहे, निर्विकार ब्रह्म आहे, ते सगुण साकार झालं, देहधारी झालं. बरं आपण म्हणू आमच्याकडे देहधारी गुरु नाहीत. स्वामींचे अनुभव अनेकाला आपल्यापैकी येत असतील, येतात. पण मला असं वाटतं आपण स्वामींवर फार भार देतो, नाही का हो, स्वामी आमचं हे करा, स्वामी आमचं ते करा. सकाम भक्ती, सकाम भक्ती. आम्ही आमच्या प्रारब्ध भोगाच्या पलीकडे जाऊन स्वामींना काम करायला लावतो, आमचे भोग संपवा. पण तुकोबराय म्हणतात, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. मी वाट्याला आलेलं सगळं सहन करीन, पण तुमचं नाम घ्यायचं सोडणार नाही, तुमचं नाम नाही सोडणार. कारण अनमोल असा देह भगवंता तुम्ही मला दिलाय, तो तुमच्या पायावर खर्च करणं हे मनुष्य देहाचं माझं कर्तव्य आहे, काम आहे. म्हणून सकाम भक्ती आम्ही फार करतो. सध्या मिशनपेक्षा कमिशनला जास्त महत्व आहे. आम्ही हे केलं तर आम्हाला काय काय मिळेल, म्हणून आपल्याकडे प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती असते बघा. गणपती स्तोत्र म्हणून झालं की पुढे काय, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गत. याच्यासाठी गणपती स्तोत्र म्हणायचं आधी. विष्णू सहस्रनाम म्हणून झालं की फलश्रुती, काय मिळेल याच्याकडे जास्त. देवधर्म केल्याने काय होईल, कीर्तनाला गेल्यावर मला काय मिळेल, हा पहिला विचार मनुष्य करतोय. पण खरं सांगू का, आता ही वारी करणारी माणसं आहेत, वारी करणारी माणसं लाखोंच्या संख्येने लोक पंढरपूरला गेली, पांडुरंगाला पाहिलं, काय मिळालं, लावण्याचा पुतळा प्रगटला भूतळा, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखी येला डोळा बाई येवो, वेधले वो मन तयाचे या गुणी. माझं मन वेधलं. सगळे वारकरी आज पंढरपूरला जाऊन आले, बरोबर ना, परत वारी सुद्धा काही करतायत. काय मिळालं, देव भेटावा म्हणून नाही गेले, देव भेटलाय म्हणून गेलेत. लोक प्रश्न विचारतात, भेटला का पांडुरंग, दिसला का देव. देव दिसावा म्हणून नाही, देव दिसलाय म्हणून गेलेत, देव भेटलाय म्हणून गेलेत. आणि आपल्या सगळ्यांना स्वामींच्या कृपेने परमेश्वराची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आपण कितीही मान्य करा अथवा न करा, मी नेहमी असं म्हणते, बाबा महाराज सातारकर सांगायचे, देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानलंय एवढं तरी माना. त्यांनी मानलंय आपल्याला, म्हणून तर आपण इथं बसलोय, उठतोय बसतोय चालतोय फिरतोय, सगळ्या कृती करतोय. अनेक उदाहरण आहेत. निवृत्ती ज्ञानोबरायांचं उदाहरण आहे गुरु शिष्य परंपरेतलं. आमच्या मुक्ताई आई साहेब लहान होत्या, 1400 वर्ष सिद्धी प्राप्त केलेले चांगदेव वाघावर बसून येतात. मुक्ताबाई आई साहेब चांगदेव 65चा अर्थ उलगडून सांगतात चांगदेवांना, ज्ञानोबांनी लिहिलेल्या. आणि त्यावेळी असं लोटांगण घालतात या 4ही भावंडांच्या पायावरती. मुक्ताबाई आई साहेब म्हणतात, दादा आता यांना खांद्याला धरून उठवा, नाही तर प्रहरभर तरी हा काही आता उठायचा नाही. इतका पश्चाताप झाला याला. डोकं टेकलं, गळगळगळ नेत्राश्रू व्हायला लागले. आणि त्यावेळी मुक्ताबाई आई साहेबांनी म्हणावं, माझं 1400 वर्षांचं बाळ आलंय. लहान होत्या त्या. पूर्ण कृपा झाली, पूर्ण कृपा झाली. आई साहेब म्हणतात, निर्गुणाचे डहाळी पाळणा लाविला, तेथे पुत्र पहुडला मुक्ताईचा. बाळ झालं 1400 वर्षाचं. आणि या पलीकडे जाऊन चांगदेव महाराज स्वतः म्हणतात, चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष जगून माझी सगळी सिद्धी वाया गेली, पण मी आज जन्माला आलो असं मला वाटते. मी माझ्या आईचा पुत्र झालो, आज मला तिने स्वीकारलं. किती कृपा करावी हो. छत्रपती शिवाजी राजांनी समर्थांकडे जावं,
समर्थांना सांगावं, हे राज्य तुमच्या झोळीत द्यायला आलोय समर्था. समर्थांनी झोळी नाही घेतली, राज्य नाही स्वीकारलं. उलट आई जगदंबेला प्रार्थना केली, तुझा तू वाढवी राजा. आई, माझ्या राजाला सामर्थ्य दे, माझ्या राजाच्या तलवारीला सामर्थ्य दे. आणि असा सामर्थ्य संपन्न राजा भूमीला मिळाला, या धरणी मातेला मिळाला, या हिंदू भूमीला मिळाला. याचं कारण आहे गुरुभक्ती त्यांनी केलेली. नितांत सुंदर गुरुभक्ती छत्रपतींनी केली आहे. स्वामी विवेकानंद योद्धा संन्यासी म्हणून जन्माला आले. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो बघा. असे योद्धा संन्यासी होते. शंका होती मनामध्ये. रामकृष्ण परमहंसांकडे गेले कलकत्त्याला आणि तिथं दक्षिणेश्वरचे ते पुजारी असलेले रामकृष्ण परमहंस निर्विकल्प समाधीचा अनुभव द्यायला गेले. सुरुवातीला कुठल्याही प्रकारची तयारी नव्हती, पण गुरुस्पर्श झाला मस्तकाला. तसं असं स्वामीजी चरित्रात वर्णन करतात. सगळं जग विरघळायला लागलं माझ्या आजूबाजूचं. मी नष्ट होतोय की काय असं मला वाटायला लागलं. माझी चेतना संपते की काय असं वाटायला लागलं. मी घाबरलो, मी ओरडलो, गुरुदेव तुम्ही मला मारताय की काय? अहो मला आई बाबा आहेत घरी म्हणाले. रामकृष्ण परमहंस हसले आणि म्हणले, सहन नाही ना होत? देवाला बघायचंय म्हणून आलायस ना माझ्याकडे, मला देव दाखवाल का? देव बघायचंय ना. असा कसा दिसेल? सायकलवर बसलेल्या माणसाला विमानातल्या माणसाशी संवाद साधता येत नाही. तुला ती गती सापडावी लागेल, तुला तो वेग धारण करावा लागेल. म्हणून प्राथमिक साधनेपासून, अवस्थेपासून योग, ध्यानधारणा, प्राणायाम, जपजाप्य, उपासना आणि अशा अलौकिक सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्विकल्प समाधीचा अनुभव दिलाय. आणि मग रामकृष्णांची पूर्ण कृपा व्हावी. गुरुभक्ती, गुरुतत्व, गुरुमार्गदर्शन मिळाल्यानंतर होतं काय? मोक्ष संन्यास योगातला ज्ञानोबरायांनी जे गुरुदर्शन दिलं त्याच्यामध्ये गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आथी जैसे. किती सुंदर साखळी सांगितली बघा. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि आत्मदर्शनी समाधान. शेवटी मला सांगा आता परत तोच प्रश्न, सगळी धडपड आमची कशा करताय? समाधाना करताय. पण मिळतं का? नाही मिळत. बंगल्याला नाव दिलंय समाधान, आत गेल्यावर समाधानाचा लवलेश नाही. आहे का समाधान आमच्याकडे? सांगा बरं. आपण सगळी पुरुष मंडळी, माझ्यापेक्षा मोठी माणसं आहात. समाधान नाहीये. ज्या मुलाला लाडाकोडात वाढवलं, मोठं केलं, मोठा झाला आणि तोच 25 नंतर बापाला विचारतो काय केलं माझ्यासाठी? समाधान संपलं त्या क्षणाला. काही नाही राहत समाधान. म्हणून खरं समाधान प्रपंचात शोधायचंच नाही. संतांनी सांगितलं कुठं समाधान आहे? सदा नाम घोष करू हरिकथा तेणे सदा चित्ता समाधान. समाधान, समाधानाची श्रीमंती जर प्राप्त करायची असेल तर ती भगवत भक्तीमध्ये, ती गुरुभक्तीमध्ये, आणि ती या सगळ्या मार्गातच आहे. आणि असा मार्ग आम्हाला ज्ञानोबराय देतात. माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधनास आन काही. मी माझ्या सद्गुरूंचं दास्यत्व पत्करलंय. निवृत्तीनाथांची किती सुंदर भक्ती करावी ज्ञानोबरायांनी. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा अनुग्रह झालाय. परंपरा केवढी मोठी आहे नाथ संप्रदायाची, सोपी नाहीये. माऊली स्वतः हरिपाठात सांगतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वोळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार सुजविले. माऊली म्हणतात आमची परंपरा एवढी मोठी आहे, आदिनाथांपासून आलेली ही परंपरा आहे. त्यामुळे आम्ही नाथ संप्रदायाचे पाईक आहोत. आणि ही वारकरी संप्रदायाची मुलं खूप कमी दिसली संख्येने. तरुण मंडळी माझी खूप कमी आहेत. का? त्यांना असं वाटतं हे सगळं नंतर, रिटायरमेंट नंतर करायचं, आत्ता नाही, आत्ता नाही. पण आयुष्यभर जर आम्ही केलं ना तर भगवंत आम्हाला शेवटच्या क्षणाला सांभाळतो. स्वामी सांभाळतात. कबीरांना विचारा, ओठ कंठ चले नहीं जिव्हा रटे नारा, राम हमारा जप करे हम बैठे आराम, कबीरा हम बैठे आराम. जेव्हा काही चालत नाही, इंद्रिय शिथिल होऊन जातात, गलित गात्र देह होतो ना, त्यावेळी आयुष्यभर जर गुरुभक्ती, गुरुसेवा, भगवन नामस्मरण केलेलं असेल तर त्या क्षणाला आमचे गुरु, सद्गुरु, परमेश्वर आम्हाला सांभाळतो. ओठ कंठ चले नाही, उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, खाल्लेलं खाता येत नाही धड, नाही का? त्यावेळी जिव्हा रटेन राम,
म्हणता सुद्धा येत नाही, लांब म्हणतो आपण, लांब आले लांब आले लांब, मग तो लांबच जातो. असं नाही चालत. मग राम हमारा जप करे हम बैठे आराम, त्या वयामध्ये भगवंत आम्हाला सांभाळतो. म्हणून अशी संस्कारांची शिदोरी आज तुम्ही आम्ही आई वडील म्हणून, पालक म्हणून आमच्या लेकरांकडे देणं फार गरजेचं आहे. तुकोबराय म्हणतात, आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ही शिदोरी दिली आहे. हा संपत्तीचा सातबारा नाही तर परमार्थाचा सातबारा दिलाय आम्हाला एका अर्थी, नाही का? असा सातबारा आम्हालाही आमच्या पिढीला देता यावा, हे आमचं काम आहे. स्वामींच्या छत्रछायेखाली आपण सर्व मंडळी त्यांच्या उपासनेमध्ये उपासक आहात, उत्तम भक्ती करता आहात. मी आपल्याला वेगळं येऊन काय सांगणार, पण तरी सुद्धा ज्ञानोबरायांच्या मताने आपण सद्गुरु भक्ती कशी करायची. माऊली म्हणतात, सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंका अन कोणी, संसारामध्ये आम्हाला तारून नेणारा सद्गुरु शिवाय दुसरा कुणीही नाही. म्हणून गुरुभक्ती, म्हणून गुरुतत्वाची पूजा. देहधारी गुरु नसेल, ग्रंथांना समोर धरूया. समर्थांचा दासबोध, माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांची गाथा, हे सगळे साक्षात त्यांचं स्वरूप आहे. आपण त्यांना समोर ठेवून ती गुरुभक्ती करूया. जा पूर्वरंग मी इथं थांबवतीये. आख्यानाकडे जाण्यापूर्वी एकदा पूर्वरंगाच्या आपल्या अभंगाचा आठव करूया, एकदा आवृत्ती करते आणि मग आख्यानाकडे जाऊया. नामाचा गजर करायचा, खणखणीत टाळी, खणखणीत नाम घ्यायचं, सगळ्यांचा आवाज येऊ द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी एकदम रिलॅक्स मस्त बसा, नाही का? प्रपंचातला सगळं ओझं, सगळा ताण, सगळा तणाव काय दिलंय प्रपंचानी, नाही का? सगळा ताणच आहे की नाही, फ्रस्ट्रेशन आहे, टेन्शन आहे, सगळं निघून जाईल. 1-1.5-2 तास आपण जे आपल्या हातात मिळालेत, जीवनाचा उद्धार व्हावा. खणखणीत नाम घ्या, मस्त खणखणीत टाळी वाजवा. टाळ्या व्यवहारात बऱ्याच असतात, व्यवहारात टाळ्या बऱ्याच आहेत, पण जी टाळी जन्म मरणात ते टाळी म्हणूनही कीर्तनी वाजवा शुद्ध टाळी असं म्हटलंय. ती टाळी आम्हाला जन्म मरण टाळणारी टाळी आहे. हा, सगळ्यांचं छान नाम घेऊया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, सगळ्यांचा आवाजवर हातवर टाळी टाळी. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, सगळ्यांचा आवाज. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, बोला बोला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, वा वा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दादा सगळे दिसू देत ना, बघा किती छान छान भजन करतायत. कॅमेऱ्यामध्ये सगळे दिसू देत, किती सुंदर. सगळ्यांना वाटलं पाहिजे मी आली पाहिजे की नाही कॅमेऱ्यात. बघा आता छान भजन करा, कॅमेरा तुमच्याकडे येतोय आता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, टाळी टाळी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ आहे का हा आनंद संसारात आहे? नाही ना? किती करा, कुणी केलं म्हणत नाही. रांधा वाढा गोष्टी काढा, सगळ्यांचं सगळं करा, म्हणतं का कुणी केलं? नाही म्हणत. महाराज म्हणाले, ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, माझ्या रामासाठी एवढंच करा, राम लक्षात ठेवतो.
स्वामी लक्षात ठेवतात नाही का, प्रपंच नाही लक्षात ठेवत. म्हणून भजन आणि भोजन, भोजनात जास्त रुची आहे आपल्याला, पण भोजन देहाची भूक भागवतं, भजन मनाची भूक भागवतं, आत्म्याची भूक भागवतं. त्यामुळे जीवनात भजनाला खूप महत्त्व असलं पाहिजे. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात भजे का त्वरित. कुणीतरी म्हणलं असं नाही, माऊली म्हणले भजे खा त्वरित भावनायुक्त. अयो म्हटलं हे काय, असा अर्थ नाही काढायचा याच्यातून. भजे का त्वरित भावनायुक्त, भावनायुक्त अंतःकरणाने आपल्याला भगवंताचं भजन करायचंय. गुरुचरित्रातली एक कथा आहे. आमच्या नारदीय कीर्तनाच्या पठणीनुसार काही वृत्तांचा वापर करून थोडक्यात उरलेल्या वेळेमध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न करते. माझे सद्गुरू हरिभक्तीपरायण नारायणबुवा काणे गणेशवाडीकर, कीर्तनाचे गुरु माझे, त्यांनी हे आख्यान बांधलंय. गुरुचरित्रामध्ये आपण नेहमीची पारायणातली मंडळी आहात, गुरुचरित्राचं पारायण आपण करता. गुरुचरित्रामध्ये कृषिका जीवन दिधले अशा अर्थाची, अशा आशयाची एक ओवी आहे. गाणगापूरला दत्तप्रभूंचं वास्तव्य असताना एका शेतकऱ्यावर प्रभूंनी कृपा केली आहे. ती कृपा कशी केली, नेमकं काय घडलं, तो प्रसंग कथाभागात आपण ऐकूया. भगवान दत्तप्रभू किती अवतार आहेत दत्तात्रेयांचे. अत्रेय आणि अनसूयेच्या पोटी जन्माला आलेले साक्षात ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांचं सगुण साकार रूप भगवान प्रभू दत्तात्रेयांच्या रूपाने अवतीर्ण झालं. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्मरण, असं प्रभू दत्तात्रेयांचं अवतरण प्राकट्य झालं. दत्तात्रेयांनी कुठल्या राक्षसाला मारलं? प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी एकेका असुराचा वध केलाय, पण दत्तप्रभूंनी कुणाला मारलं? तर त्याचं उत्तर असं आहे, दत्तप्रभूंनी मत्सर नावाच्या राक्षसाला मारलंय, अहंकार नावाचा राक्षस मारलाय. आता सुद्धा हा राक्षस सगळ्यांच्या जवळ असतो नाही का. अहंकार आहे, मत्सर आहे, विकार आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे. स्वामींची उपासना का करायची? मनातले हे सगळे विकार दूर होण्याकरता. दत्त उपासना का करायची? हे सगळे विकार दूर करण्याकरता गुरुस्मरण आहे. आणि अशा दत्तात्रेय प्रभूंनी आपलं अवतार कार्य संपवलं. किती गुरु केले हो? 24 गुरु केले दत्तप्रभूंनी. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले थोरपण जग सर्वत्र गुरु दिसे. सगळ्या जगात गुरुतत्व दिसायला लागलं, कारण ज्ञानाची कक्षा एवढी मोठी आहे. जन्माला आल्यापासून जीव प्रत्येक क्षणाला ज्ञान ग्रहण करतो, समृद्ध होतो. त्यामुळे गुरुतत्व जगात पाहिलं. प्राण्यांना सुद्धा सद्गुरू केलं, गुरु केलं दत्तप्रभूंनी. एखाद्या किडीला सुद्धा गुरु केलं, अजगराला गुरु केलं, माशीला गुरु केलं. 24 गुरु केले. पृथ्वी नावाचा गुरु आहे, सहनशीलता जिच्याकडून दत्तप्रभू शिकले, असा पृथ्वी नावाचा गुरु आहे. अशा 24 गुरूंना ज्यांनी समोर ठेवलं असे दत्तप्रभू. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नाथ महाराजांचं नाव आहे. एकनाथ महाराजांच्या दारामध्ये ज्यांनी चौपदारी केली, असं म्हटलंय, नाथांच्या घरी दत्तप्रभू चौपदारी करायला उभे राहायचे. एवढं अधिकार नाथांनी सुद्धा गुरुभक्तीच्या जोरावर कमावला. असे दत्तप्रभू आपलं अवतार कार्य संपवल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ या रूपाने पुन्हा एकदा अवतीर्ण झाले. त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या रूपाने गाणगापूरला अवतीर्ण झाले. आणि मग अक्कलकोटमध्ये कर्दळी वनामध्ये आपण म्हणतो प्रकट झाले स्वामी समर्थांच्या रूपाने. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज असे पुढचे दत्तप्रभूंचे अवतार आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये पंत महाराज बाळेकुंद्रीकर असतील, गुणवणी महाराज असतील, ही सगळी दत्त अंशावतारीच सत्पुरुष आम्ही समजतो. आणि अशा या दत्तावतारामध्ये गाणगापुरात ज्यांचं वास्तव्य असे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. लाडकारंजांचा त्यांचा मूळ जन्म. पण गाणगापूरला ज्यावेळी स्वामी राहत होते ना, गाणगापूरच्या मठामध्ये ज्यावेळी त्यांचं वास्तव्य होतं, त्यावेळी अनेक घटना घडल्या. त्यावेळी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा सामर्थ्याचा अनुभव भक्तांना प्राप्त झाला. आणि त्यावेळी गाणगापूरमध्ये घडलेली ही घटना. काय घडलं? हरिले गर्वा त्रिविक्रम यतीच्या गर्वा हरुनी पुत्र दिला मांझेला. त्रिविक्रम यतीच्या गर्वा हरुनी पुत्र दिला मांझेला. मृतपती संजीवनासी
केले, वृत्तपती संजीवनासी केले, कृषिकासी वश झाला त्यासी, कृषिकासी वश झाला रामा हो साधुजी रामा राजा राम कहोजी. अनेक भक्तांचा उद्धार प्रभू दत्त प्रभूंनी त्या काळामध्ये त्यांच्या अवतारामध्ये केला. आणि गाणगापूरमध्ये भगवंताचा मठ आहे, दत्तप्रभूंचा गुरुदेवांचा मठ आहे. आपण कुठे गाणगापूरचं दर्शन घेतलं असेल आपल्याला लक्षात येईल. त्या गाणगापूर पासून 2 नद्यांचा संगम आहे गाणगापूरमध्ये. कुठला? एक भीमा आणि अमरजा नदीचा संगम आहे. मग या मठापासून भीमा अमरजा नदीच्या संगमापर्यंतची जी मधली वाट आहे किंवा जे मधलं अंतर आहे ते आता 2 मैलाचं असेल की नाही. मग त्या रस्त्यावर मध्यभागी एक विश्रांती कट्टा नावाचं ठिकाण आहे, आजही आहे. विश्रांती कट्टा असं नावाचं एक ठिकाण आहे. त्यावेळी तो विश्रांती कट्टा का बांधला तर तिथे एक घटना घडली. त्या विश्रांती कट्ट्याला लागून त्या काळी ज्यावेळी प्रभूंचं वास्तव्य मठामध्ये होतं त्या काळामध्ये एका शेतकऱ्याचं तिथं शेत होतं. शेताचा मालक होता तो. आणि आपलं पीक त्याच्यामध्ये तो घाम गाळतोय, शेती फुलवतोय. आणि रोज दत्तप्रभू मठातून नदीवर निघाले स्नानाला. भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर प्रभू स्नानाला जायचे. आणि स्नानाला जाताना हा शेतकरी आपल्या शेतात काम चालू असताना सगळी काय ज्या हातातली साधनं असतील ती खाली टाकावीत आणि तिथून निष्ठेने प्रभूंना नमस्कार करावा. रोजचं काम चालू आहे बरं. तासनतास मंदिरात जायला नसेल जमलं, पण आपल्याकडे कर्मयोग सांगितला, कर्मे ईशू भजावा. माऊली म्हणते, अगा सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होया पारा तोषा लागी. कर्म फुलं भगवंताला अर्पण करावीत. पण कुठली फळं, कुठली फुलं? कर्माची कसली फळं? स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एखादा दरोडेखोर किंवा एखादा चोर चोरी करताना त्यांनी जर हा विश्वास बाळगला तर काही नाही होत. स्वामी म्हणले, भिवू नको, टाक दरोडा, मी तुझ्या पाठीशी आहे. असं नाहीये. कुठलं कर्म करावं? भगवंत सत्कर्माच्या पाठीशी आहेत, सद्गुरू सत्कर्माच्या पाठीशी आहेत. मग ते सत्कर्म कोणतं का असेना, ज्यांनी दुसऱ्याच्या हृदयाला आनंद मिळेल असं कर्म. शेतकऱ्याचं कर्म उत्तम चालू आहे, प्रपंच छान चालू आहे आणि आहे त्या आनंदामध्ये, आहे त्या समाधानामध्ये तो सुखी आहे, समाधानी आहे. काही नको होतं पण तरी सुद्धा रोज भगवंताला नमस्कार करायचा, रोज. आणि हे अनेक वर्ष चालू आहे. निष्ठेने त्याचा तो नमस्कार दत्तप्रभू पाहायचे. आणि एक दिवस असं झालं बघा, सद्गुरू थांबतात. मी सांगते ना, गुरु करायचा नसतो, गुरु मिळायचा असतो. आयुष्यामध्ये वेळ येते, सद्गुरू आपणहून येतात. आणि त्या दिवशी सद्गुरू उभे राहिले, दत्तप्रभू थांबले. आणि त्या शेतकऱ्याला विचारलं, स्नानाला निघाले होते, जाती संगमी श्री गुरु मूर्ती स्नाना, जाती संगमी श्री गुरु मूर्ती स्नाना, मार्गी बंदी तो शेत करी जाना, मार्गी बंदी तो शेत करी जाना, त्यास पुसती हो त्यास पुसती श्री गुरु मूर्ती राणा, काय इच्छा मनी सांग थोर सारा, काय इच्छा मनी सांग थो सारा, काय इच्छा मनी सांग थोर सारा. एक दिवस दत्तप्रभू थांबले आणि त्या शेतकऱ्याला, त्या शेतात काम करणाऱ्या आपल्या भक्ताला हाक मारली, जवळ ये म्हणाले. काय आनंद झाला असेल कल्पना करा. भाग्य उदयाला आलं जणू काही. धावत आला आणि प्रभूंच्या समोर हात जोडून उभा राहिला. दत्तप्रभूंनी विचारलं, काय हवंय तुला, बोल. कल्पना करा, देव समोर उभा आहे आणि देव म्हणतो, गुरु म्हणतात काय पाहिजे. आपल्या समोर असे कधी आलेत स्वामी? आपल्या समोर असं कधी आलाय भगवान? मी तर म्हणते, माझ्या समोर आला तर माझी तर लिस्टच तयार आहे. आपली लिस्ट तयार आहे. आपली झोळी कायम फाटकी आहे, कारण आपलं मागणं संपत नाही. दत्तप्रभू स्वतः थांबले आणि त्याला विचारलं, बाबा रे काय हवंय सांग, तुला मी बरेच दिवस झालं पाहतो, तू रोज मला निष्ठेने नमस्कार करतोस, तुझा भाव वेगळा आहे,
तुझ्या अंतःकरणातली श्रद्धा वेगळी आहे. मंडळी, असं समजू नका की भगवंताचं आपल्याकडे लक्ष नाही. आपण त्रागा करतो, देवाचं माझ्याकडे लक्षच नाही, काय रे देवा, कसे रे भोग वाट्याला दिले माझ्याच आणि मलाच का. आपल्याला वाटतं सगळं जग सुखी आहे आणि मीच दुःखी आहे. असं नाहीये, असं नाहीये. त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. किती लक्ष आहे? चीटी के पाव में घुंगरू बजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने. एवढं त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. आणि मी सांगू, आता झालंय, मी संपवणार आहे थोड्या वेळात, त्यामुळे आता उठू नका मध्येच कुणी. आख्यान पूर्ण संपू दे. आपण, मला मान्य आहे आपण खूप आधीपासून आलेला आहात, पण थोड्या वेळात संपवते, काळजी करू नका. किती लक्ष आहे त्याचं आपल्याकडे? मी आपल्याला नम्रपूर्वक सांगते, आपण इथं आलात कीर्तन भक्तीमध्ये, अत्यंत जीवनातला महत्वाचा वेळ खर्च करून आपण इथं बसलात. भगवंतांनी आपली निवड केली असं समजा त्यासाठी, आणि आपली नोंद घेतली देवानी, आपली दखल घेतली. स्वामी सेवा मंडळाच्या या कार्यकर्त्यांची सगळी सेवा स्वामींनी मंजूर मान्य करून घेतली असं समजूया. देव दखल घेतो, देव पाहतो आपल्याकडे. त्यामुळे भगवंत स्वतः सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज थांबले आणि त्या शेतकऱ्याला सांगितलं, बाबा रे काय पाहिजे ते माग. आता अचानक आलेला हा प्रश्न आहे, त्यामुळं खरं तर मागायचं काहीच नव्हतं. भक्ती काही यासाठी केली का? निष्काम भक्ती होती, मागायचं नव्हतंच. आणि तो असा उभा राहिला. सद्गुरूंना सांगितलं, गुरुदेव मला काही नको. तरी पण म्हणाले, माग, माझ्या मनासाठी माग. 6:30 वाजत आले, तुझं मागणं पूर्ण झाल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही, लवकर सांग काय लवकर हवं ते माग. तो म्हणाला, गुरुदेव मला खरंच काही नको, खरंच काही नको, माझ्या इच्छेसाठी माग, माझ्या प्रसन्नतेकरता माग. तो म्हणाला, स्वामी महाराज मला खरंच काही नको, पण तुम्ही माग 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 म्हणून माझ्या माग लागलायसा, म्हणून मागतो तेवढं द्या म्हणजे झालं. आणि काय मागितलं? महाराज, महाराज आम्ही अडाणी आहे, आम्हाला काय बी कळत नाही तुम्हाला काय मागायचं, पण तरी पण मागतो तेवढं द्या. महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, अहो काय मागायचं. महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, अहो काय मागायचं. शेत पिकावं हेच एक सांगायचं. महाराज, महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, अहो काय मागायचं, अहो काय मागायचं. महाराज नाही कळत आम्हाला काय मागायचं ते नाही कळत, एकदा तुम्ही सांगा कसं मागायचं असतं, काय मागायचं असतं. तुम्ही सांगशीला तेच मागून दुसरं नाही मागायचं म्हणला. महाराज म्हणाले, तुला हवं ते माग. त्यावेळी त्या शेतकऱ्यांनी, त्या शेताच्या मालकानी काय मागितलं ऐका. तो म्हणाला, स्वामी महाराज माझ्या शेतात भरपूर धान्य पिकतंय, मी घाम गाळतो, धान्य पिकतं पण पोटापुरतंच पिकतंय, मग माझी इच्छा आहे मला सुद्धा अन्नदान करायचंय, मला सुद्धा देवा ब्राह्मणांना दान करायचंय. मग असं करा, तुम्हाला जर द्यायचंच आहे ना तर माझ्या याच पिकावर भरपूर धान्य द्या, की जेणेकरून माझ्या कुटुंबाचं पोट भरून मी लोकांना देण्यातला आनंद घेईन. बघा, मागायला सुद्धा कळावं लागतं. समोर जगाचा बाप आहे, त्याच्याकडं वाटेल ते मागता आलं असतं, वाटेल ते मागता आलं असतं. पण या शेतकऱ्याचा भाव पाहिला भगवंतांनी, दानाची इच्छा आहे म्हणून या पिकावर भरपूर धान्य द्या. स्वामी महाराज म्हणाले, चालेल, तुला हे दान मिळेल किंवा तुला हा प्रसाद मिळेल, पण हा पण आला की मोठी परीक्षा असते. बघा, आयुष्यात सुद्धा आमच्या पण बराच असतो. सगळं छान आहे, सगळं छान आहे, अमुक आहे तमुक आहे, पण संसारामधला हा पण आहे ना, तो प्रत्येकाला त्रास देतो. आणि सद्गुरू परीक्षा पाहतात, परीक्षा पाहतात. आपल्याला सगळं मिळण्यामध्ये
समजा जर एखादी गोष्ट नाही मिळाली तर ते न मिळण्यामध्ये आपलं कल्याण आहे हे समजून जायचं. सांगितलं पण बाबा मी स्नानाला निघालोय, तुला माहितीये परत येण्याची वेळ, कारण परत येण्याच्या आधी मी तिथं विश्रांती कट्ट्यावर थोडा वेळ विश्रांती घेतो. मग आता मी माघारी येण्याच्या आधी मधल्या वेळामध्ये तू एक काम करायचं. तो म्हणाला हो तुम्ही म्हणाल ते काम करेन, तुम्ही सांगाल ते आज्ञा पालन करेन. तुझ्या शेतात आता जे धान्य उभं आहे, ज्वारीची कणसं अशी शेतावर मस्त वाऱ्यावर डुलत होती हो, उभं राहिलेलं पीक, गुरुदेवांनी सांगावं आत्ता उभं असलेलं पीक कापून आडवं कर, सगळं पीक कापून आडवं कर, मी येण्याच्या आत हे काम पूर्ण कर. तो म्हणाला चालेल, निष्ठावंत होता. गुरुदेव निघून गेले आणि मधल्या वेळामध्ये त्यांनी शेत कापायला सुरुवात केली, उभं पीक कापायला आडवं करायला सुरुवात केली. काम 4 गडी कामाला सांगितले आणि हळूहळू ही बातमी पोहोचली त्यांच्या घरापर्यंत, सगळ्या गावात पोहोचली, गाणगापुरात, बायकोपर्यंत, म्हणजे ते गृहमंत्रीच की त्यांच्यापर्यंत पोहोचली. आणि तिने आकांड तांडव करायला सुरुवात केली. कुणाची परवानगी घेतली? गावच्या पाटलाला जाग करायला गेली. पाटील पाटील अहो यासनी कोण गुरु भेटलाय आणि त्या गुरुच्या नादी लागून माझ्यावर गुरु गुरु करतोय म्हणले. लवकर चला, शेतात चला, माझ्या धन्यानी उभं पीक कापायला सुरुवात केली आहे, लवकर चला आणि त्याला समज द्या तेवढी. गुरु नव्हे हा महाभयंकर, घातक अमुचा जाणा, हा गुरु नाही, आमचा घातकी आहे. ढोंग करून या जगा फसविणे, ऐसा यांचा बाणा. ढोंगी साधू आहे तो, त्याच्या काय नादी लागायचं. माझ्या धन्याला कळलं नाही. पाटील तुम्ही चला आणि त्याला तेवढं समजावून सांगा. गावचे पाटील, गावचे कुलकर्णी, गावातली सगळी माणसं त्या शेतकऱ्याच्या शेतात, अरे बाबा तुला काही वेडबीड लागले की काय? त्यांनी सांगितलं आणि तू उभं पीक कापायला निघालास, आता काय वर्षभर बायका पोरांना उपाशी मारणार? असं नको करू खुळ्या, असं करू नकोस. पण तो निष्ठावंत होता. त्यांनी गावच्या पाटलाला सांगितलं, पाटील माझी माझ्या गुरुदेवांवर नितांत श्रद्धा आहे, ते जे सांगतील ते मी करीन, फक्त तुम्हाला काही त्रास करून घेऊ नका. पाटील संतापले, म्हणले यावर्षी दरवर्षीपेक्षा दुप्पट सारा तू द्यायचा, गाव जमा करायचा. पाटील शेतकरी म्हणाला दुप्पटच काय? विश्वास होता, तशीच जर येळ आली तर 10पट सारा तुम्हाला देईन. झालं, निघून गेले सगळे माघारी. आता वेळ संपत आली होती, सद्गुरू माघारी येण्याची वेळ जवळ आली होती. वेळेत पीक कापून आडवं करायचं होतं म्हणून 4 गडी कामाला सांगितले, बायकोला पण कामाला लावली, इथं थांब, सगळं पीक कापायचं, सद्गुरू येणार आहेत माझे, त्यांची आज्ञा आहे. आणि उभी कणसं वाऱ्यावर डोलत होती, ते सगळं धान्य आडवं करायला सुरुवात झाली, सगळं पीक. आणि नामस्मरण करत करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ, ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद. सगळं पीक कापून काही क्षणात आडवं करून टाकलं आणि गुरूंची वाट बघत उभा आहे, गुरूंची वाट बघत उभा आहे. भगवंता स्वामी सद्गुरू लवकर या, गुरुदेवा लवकर या, आपण सांगितलेली आज्ञा मी पालन केली आहे, आपण सांगितलेलं सगळं पीक आडवं करून ठेवलंय, तुम्ही या आणि एकदा बघा. म्हणून असं बांधावर उभा आहे आणि गुरुदेवांची आळवणी करतोय. प्रणवातीता प्रेमवर्धना, प्रकाश मूर्ते शरण तुला, मी तुम्हाला शरण आलोय, या एकदा माझं पीक बघा, मी कापलेलं पीक बघा, माझं शेत बघा, माझं 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 करता करता उपरती झाली. अरे यातलं माझं काहीच नाही. आपल्याला ही उपरती होणं फार गरजेचं आहे मंडळी. आपण माझं 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 गोळा करतो. संसार या शब्दाचा अर्थ सांगू का? संसार, संसार या शब्दाचा अर्थ संसरती इति संसार हा म्हटलंय. संसार म्हणजे सारायचंय, बाजूला सारायचंय, त्याला संसार म्हटलंय. आपण बरोबर उलट करतो, आपण गोळा करतो आणि त्याला संसार म्हणतो. बाजूला सारणं याचं नाव संसार आहे. आम्ही बाजूला सारत नाही. सुनबाई आली आहे घरात, आता चला थोडंसं निवृत्ती घ्यावी, पण नाही, माझ्याशिवाय घरातलं पान हलत नाही. वारीला कुठं मला यायला वेळ आहे? सगळी पानं व्यवस्थित हलतात, काही कोणाचं अडत नाही. आपल्यालाच उगीच वाटतं माझ्याशिवाय काही घडू शकत नाही, असं नाहीये. पण या संसाराचा मालक कोण आहे त्या शेतकऱ्याला कळलं आणि त्यांनी सांगितलं, गुरुदेव मला माफ करा, मी माझं शेत म्हटलो, पण मला माहितीये या जगाचे मालक तुम्ही आहात. तू मालक मी तुझाच नोकर,
तुझाच नोकर, तव सेवेसी झिजोत हे कर. सेवेतुनिया प्रगटो सुंदर, विशाल भक्ती मळा. प्रकाश मूर्ते शरण तुला मी, प्रकाश मूर्ते शरण तुला मी. प्रकाश दत्त दिगंबर गावो रसना, तव दर्शन या घडू द्या नयना. नसो जगतिया उगाच केवळ माया मोहलडा. प्रकाश मूर्ते शरण तुला मी, प्रकाश मूर्ते शरण तुला मी. तू आई मी तुझे लेकरू, तू आई मी तुझे लेकरू. दत्ता मज तू दूर नको करू. तू आई मी. तू आई मी तुझे लेकरू. दत्ता मज तू दूर नको करू. दत्त दिगंबर नामी निरंतर, दत्त दिगंबर नामी निरंतर. नारायण रंगला. प्रकाश मूर्ते शरण तुला मी, प्रकाश मूर्ते शरण तुला मी. प्रकाश मूर्ते शरण तुला मी. देवा आपण या. आपण बघा माझं पीक माझं शेत असं करता करता तू मालक मी तुझाच नोकर. बरं हेही नातं फार लांबचं पडलं, कारण संप सत्याग्रह झाले की मालक नोकराचं नातं कुठं टिकतं. म्हणले त्याच्या पलीकडचं नातं. तू आई मी तुझे लेकरू. आता हे नातं नाही कुणी तोडू शकत. तू माझी आई आहेस या. आणि आज देवानी गुरुदेवांनी मुद्दाम उशीर केला होता. पीक कापायला सांगणं ही पहिली परीक्षा, आणि आता दुसरी परीक्षा सुरू आहे. वाट पाहायला लावली. आपण वाट पाहायला तयार नसतो मंडळी. आपल्याला तेवढा वेळच नाही. मला वेळ नाही हे जगातलं सगळ्यात खोटं वाक्य दिवसातनं 10 वेळा बोलतो आपण. मला वेळ नाही, मला वेळ नाही. पीक कापायला सांगणं ही पहिली परीक्षा होती. गुरुदेवांनी वेळ लावला. हा बांधावर उभा आहे, वाट पाहतोय. गुरुदेव या, लवकर या. आज का बरं उशीर केला? का थांबला तुम्ही हो, झणियावे कापले पहा पीक. कृपा कटाक्षे आपण उद्धारावा क्षणीच पायिक. याला का बरं उशीर केला आज? आणि आले दत्तप्रभू. येताना दिसले, तिथूनच साष्टांग नमस्कार केला. गुरुदेव आपल्या आज्ञेचं पालन केलंय, किंतु परंतु मनात नाही, विश्वासाने श्रद्धेने. कारण माहिती होतं सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंका न कोणी. आणि गुरुदेवांनी पाहिलं, हसले त्याच्याकडे बघून, म्हणाले अरे पीक कापलंस? म्हणले हा कापलं. का कापलंस? तो म्हणाला तुम्ही सांगितलं म्हणून कापलं. आपल्या आज्ञेचं पालन करणं माझं काम आहे, मी केलं. अरे वेड्या, मी सहज गमतीनं बोललो होतो. आता काय वर्षभर बायका पोरांची उपासमार करणार आहेस? वेडा आहेस की काय? असं पीक कापून धान्य मिळतं का? पण या उत्तराने सुद्धा क्षणभर सुद्धा विचलित झाला नाही. मंडळी, आपल्याही आयुष्यात अनेक परीक्षा असतात बघा, अनेक परीक्षा. पण या परीक्षांमध्ये समतोल राहणं खूप महत्वाचं आहे. माझी माऊली सोप्या भाषेत सांगते, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझे. सुखाने आम्ही फार नाचायला लागतो आणि दुःख आलं की तेवढेच खचून जातो, असं नाही. दोन्ही बाबतीमध्ये समतोल. म्हणून असं म्हणतात, भिंतीवर एक वाक्य लिहून ठेवायचं, हेही दिवस जातील. सुखामध्ये सुद्धा जास्त आम्ही नाचत असू ना संसारात, ही सगळी खोटी सुख आहेत. सुखाचा भास आहे. मुलगा झाला, पेढे वाटले, आनंद झाला, वा 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 वा, सुख 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 सुख. तोच मुलगा मोठा झाल्यावर परत आई वडिलांना त्रास देतो, तेव्हा ते सुख सुख नाही राहत, ते दुःख झालेलं असतं. त्यामुळे हेही दिवस जातील. सुखात ते वाक्य आपल्याला जाणीव देईल, सांभाळून थोडं कमी.
नाही का, एक्साइटमेंट दुःखाची असते. हेही दिवस जातील. आणि दुःख आलं की तेच वाक्य आपल्याला आधार देतं, हेही दिवस जातील, काळजी करू नका. म्हणून सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो भगवंत सांगतात गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये. असं सुंदर राहता आलं पाहिजे. त्याला परवा नव्हती, त्यांनी आज्ञेचं पालन केलं, सद्गुरूंची आज्ञा पालन केली आणि गुरु भेटले, दर्शन झालं, हेच भरपूर झालं. गुरुदेवांना सांगितलंय, बघा आपण सांगितलं, आपल्या आज्ञेचं मी पालन केलं, आपण जे द्याल न द्याल त्यात मी समाधानी आहे, फक्त एकदा बघा पीक कापलंय, माझ्या शेताला एकदा पाय लावा तुमचे. आणि गुरूंनी त्याचा तो भाव पाहिला, दत्तप्रभूंनी, आणि सांगितलं काळजी करू नको, याही प्रसंगामध्ये तुझ्यावर कृपा होईल, भरभरून धान्य मिळेल तुला. प्रभूची लीला कुणाला कळली? चंद्र सूर्याच्या मागं ज्याचं तेज आहे. आपण काय आपल्या कोत्या बुद्धीने भगवंताच्या अस्तित्वाबद्दल चर्चा करणार मंडळी? पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी नास्तिकांचा मेळावा भरला होता, पुण्यभूमीमध्ये. शेकडो माणसं होती त्या मेळाव्यात, आणि देव नाही, देवाला रिटायर करा परत एकदा, अशा गप्पा तिथं झाल्या. देव नाही म्हणणारे आपण कोण? आपला प्रत्येक श्वास ज्याच्या कृपेने चाललाय, ती सत्ता, ते चैतन्य, ते अस्तित्वात नाही म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. आणि अशा प्रसंगामध्ये भगवंतांनी अशी सत्ता आपली सांभाळली. सकळ सत्ता तय हाती माझी, कीव काकुळती तुकोबराय म्हणतात. तो सत्ताधीश आहे, तो सर्वज्ञ आहे, सगळ्या सृष्टीचा तो सूत्रधार आहे. आपल्याला सूत्र, त्या भावल्या नाचताना दिसतात, कटपुतळ्या भावल्या. आता तोही खेळ आताच्या मुलांना नाही. आताच्या मुलांना फक्त मोबाईल आहे हातात आणि सतत स्क्रोलिंग चाललंय. 1 मिनिट एक दृश्य बघायला तयार नाही, सतत बुद्धी भ्रमिष्ठासारखी चालली आहे. त्या कटपुतळ्या भावल्या नाचताना दिसतात, राजा आला, प्रधान आला, पण त्याच्या मागे तो सूत्रधार आहे, तो हलवतोय सगळ्यांना, तो नाही दिसत. तसा आमचा आहे, तो सूत्रधार आम्हाला दिसत नाहीये. पण असं म्हणून तो नाही असं म्हणणं चुकीचं आहे ना. त्याची सत्ता आम्हाला मान्य करावी लागेल. आणि देवानी आपली सत्ता दाखवली. सद्गुरू मठात गेले, गाणगापूरच्या आपल्या मठात गेले, शेतकऱ्याला आशीर्वाद दिला, काळजी करू नको म्हटले. आणि अचानक पंचमहाभूतांना आज्ञा केली, साम पग मनी दानी सानी पम पग रे सा. धो 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 धो. अचानक आकाशात मेघ जमले, अचानक घनगर्जना सुरू व्हायला लागली, अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. धो 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 पाऊस. बरं, ज्यांची पिकं मातीमोल झाली होती, ज्यांनी याला मूर्खात काढलं होतं ना, त्या सगळ्यांची पिकं भुईसपाट झाली या पावसाने. सगळ्यांची पिकं भुईसपाट झाली. आणि हे एक क्षेत्र एवढं भाग्याचं ठरलं की पीक नुकतंच कापलेलं, सड होते जमिनीमध्ये, एका सडाला 20-20, 25-25 अंकुर फुटले. आणि त्याच जमिनीत, त्याच जागेत दुपटीनं तिपटीनं धान्य वाढायला सुरुवात झाली. आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत वर्षत अमृतधारा, वर्षत अमृतधारा, वर्षत अमृतधारा, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले. धो 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 पर्जन्यवृष्टी, विजांचा कडकडाट, चम 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 विजा चमकती, चम 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 विजा चमकती, खडखड खड खड मेघ गरजती, खड 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 मेघ गरजती, घड घड खड खड मेघ गरजती, चम 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 विजा चमकती, घड घड खड खड मेघ गरजती, चम 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 विजा चमकती, खडखड दाटले, आकाशी घनत दाटले, आकाशी घन, आकाशी घन, आकाशी घनत दाटले. धो 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 पाऊस पडावा, सगळी पिकं मातीमोल झाली. हे एक क्षेत्र एवढं भाग्याचं ठरलं. आणि दिवसामागून दिवस गेले, पीक जोमानं वाढायला लागलं. आणि ते वाढणारं पीक बघून
सगळ्या गावाला आश्चर्य वाटलं. शेतकऱ्याची बायको होती की नाही, तिला आधी संताप होता गुरुदेवांबद्दल, डोळ्यात लाली होती, आता लाली गेली आणि लीला दिसली देवाची. आणि तिने सगळ्या बायकांना गोळा करावं आणि सांगावं, बघा तरी आमचं पीक बघा, आमचं शेत बघा, गुरूंची काय कृपा असते. पिके होती सुंदर आली. भगवंताची गुरूंची एवढी मोठी कृपा झाली की ते माती मोल झालेलं क्षेत्र बाकीच्यांचं आणि हे क्षेत्र एवढं भाग्याचं ठरलं. पिके होती सुंदर आली, परिपर्जन्ये भूमी लोळली, अगणित हानी तदा जाहली, गुरुनिंदा ही फळास आली. नवलपरिया शेती जाहले, पीक शतगुणी तेथ पातले, कृषिका डोळा पाणी आले. कृषिका डोळा पाणी आले, पाहुनी पत्नी वचना बोले. कृषिका डोळा पाणी आले, पाहुनी पत्नी वचना बोले. काय सांगू बायानो, सगळ्या बायकांना गोळा केलं. कृषिका डोळा पाणी आले, पाहुनी पत्नी वचना बोले. म्हणते जाऊ चला मठाला, म्हणते जाऊ चला मठाला, श्री गुरु चरणी ठेवू भाला, पूजा करुनी आशीर्वाद घेऊन नांदू सुखी संपदा. येऊन ते पूजते श्री गुरु आशीर्वाद त्या देती, येऊन ते पूजते श्री गुरु आशीर्वाद त्या देती. सगळेजण सगळ्यांना गोळा केलं तिने. चला 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 मठाला चला म्हणली. गुरुदेवांना बघायचं, भेटायचं. एवढं मोठं धान्य आमचं उभं राहिलं, एवढं पीक सुंदर उभं राहिलं. सगळ्यांची पिकं मातीमोल झाली. गुरुचरित्रातली ही कथा आहे. कथा म्हणजे एक फक्त ओवी आहे आणि ओवीवरून आम्ही कीर्तन करा, आमचं कामच आहे ना. मोठी कथा रंगवून सांग, ओवी एवढीच आहे. आणि हरदासाची कथा मूळ पदावर यावी लागते, तसं मूळ पदावर आता यायचं आहे आपल्याला. मी जर ओवी सांगितली तर झालं कीर्तन, मग एका मिनिटात होईल की कीर्तन, नाही का. तर त्या प्रसंगामध्ये ही सगळी पिकं जी मातीमोल झाली होती ना, त्यांना पश्चाताप झाला सगळ्यांना. आपण गुरूंची निंदा केली, गुरुनिंदा केली, फळ मिळालं त्याचं. पूजाचं साहित्य घेतलं आणि शेतकऱ्याची बायको सगळे मठात आले. मठामध्ये दत्तप्रभू बसले, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. स्वामींच्या समोर शेतकरी गेला, स्वामींना नमस्कार केला. आणि याची बायको आहे ना, ती मन खात होतं बघा, हे का. आपण ज्यावेळी कुकर्म करतो, निंदा करतो, त्यावेळी जगाने काही म्हणण्याची गरज नसते, आपलंच मन आपल्याला जास्त खातं. आणि ती गुरूंसमोर जायला धजेना, अशी दारामागे उभी राहिली. गुरुदेवांनी सांगितलं, बाई समोर ये, अशी समोर ये, काळजी करू नकोस, तू माझ्या दासाची पत्नी आहेस, तू कशीही वागलीस तरी तू माझ्या भक्ताची, तू माझ्या दासाची पत्नी आहेस. त्यामुळे ज्यात माझ्या दासाचं भलं तेच तुला लाभलं. चिंता करू नकोस, काळजी करू नकोस, सगळं मिळेल. गुरूंचं देणं असं आहे, भगवंताचं देणं असं आहे. मंडळी, सगळ्यांनी गुरुतत्वाची त्या पूजा केली आणि मग काय हो, झाली आता आपली वेळही संपली आहे. पूजेचं फळ काय मिळालं, उपासनेचं फळ काय मिळालं, भक्तीचं फळ काय मिळालं. फळ एकच, अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने, नेईल जेव्हा ती तू क्या कराने, किती रक्षिसे मग दो कराने. अनंत हाताने तो आपल्याला देतो, इतकं देतो, इतकं देतो, इतकं देतो. त्याचे अनंत हात आहे, अनंत बाहू. ऐकलं ना आपण, अनंत बाहू आहेत त्याचे. तो आदी आहे, तो अनादी आहे, तो द्यायला बसलाय. देव उदार, देव उदार. वेळच आली ना तर तो स्वतःला सुद्धा देऊन टाकतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.